साहेब नूतन महाविद्यालय म्हणून आहे, कनिष्ठ महाविद्यालय. हे सर्व विद्यार्थी आहेत. बोल बोल शिंदे सर बोल. नमस्कार सर. नमस्कार सर. अरे नवीन गुरुजी कसे आहेत? चांगले आहेत. मंत्री साहेब आहेत. बर त्यांना सांगा तुम्हाला काय काय अडचणी आहेत, तुमच्या काय काय सूचना आहेत, काय करायला पाहिजे हा सगळं सांगा. मन मोकळेपणाने सांगा. हो सर. तुझं बोल. आणि तुमच्यासाठी सर्व आम्ही करू. हो. जे तुम्हाला तिथं शाळेला आवश्यक आहे ते दादा भुसे सगळं करतील. तुम्ही अगदी मन मोकळेपणाने त्यांच्याकडे तुमच्या सगळ्या समस्या आणि सूचना सांगा चांगल्या. हो धन्यवाद सर. बोल तुला बोल ना, तुझी माहिती दे ना. माझे नाव यामिनी छगनदेवरे आहे. मी इयत्ता 10वीची आहे. नूतन विद्यालय विराणे चिंचवाहून येते मी. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. बरं हो. ठीक आहे. शाळेमध्ये काय अडचण आहे तिकडे? काहीच नाही. तू बोल. काहीतरी नवीन सांगा काहीतरी. बसची व्यवस्था चांगली आहे. सर आधी घर दुरुस्त करायला घेतलेलं आहे. मी बोललो उद्याला जर बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाईल तर मग तिथे असं बोलायला नको की हा 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 हा. तर आमचा सर्व स्टाफ पण आहे. चला सगळ्यांनी आता एकदम आपल्या ऐका ऐका. आणि शाळेमध्ये पटसंख्या वाढली पाहिजे. बरोबर. आणि शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढवण्याचं काम तुमचं आहे. हो सर. आणि तुमच्या काही अडचणी असतील मंत्री महोदयांना सांगा. अगदी ते बघा पूर्ण असा मंत्री शाळांमध्ये व्हिजिट देणारा आतापर्यंत भेटला नव्हता. एकदम खरं. आम्ही परिचित आहोत साहेबांच्या कामाशी. मंत्री महोदयांचा तुम्ही आपल्या शाळांसाठी आपल्या संस्थेसाठी फायदा करून घ्या. निश्चित. फायदा मुलांच्या शिक्षणाच्या दर्जावर झाला पाहिजे. हो सर अवश्य. नक्की 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 सर. तिथलं वातावरण चांगलं, स्वच्छता राहिली पाहिजे, टॉयलेट बाथरूम साफ झाले पाहिजे. सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पिण्याचं पाणी, ज्या काय अडचणी असतील तुम्ही ते मंत्री महोदयांना सांगा. तर शाळेचा आवार पण दाखवतो. आणि नवीन शाळेच्या इमारतीचं काम चालू आहे. गावाला लागूनच त्यांचं लावले सर. दरवर्षी लावतो. हो सर. बस आपल्याला आता हे पर्यावरणासाठी गरजेचं आहे. हो सर. ओके दादाजी. हो सर. अच्छा.